आता बातमी पुण्याची। पुण्याच्या चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्ते, वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नावरून तरुणांनी मागील 2 दिवसांपासून उपोषण सुरू केलंय। मात्र या आंदोलनाची प्रशासनाने अद्याप दखल घेतली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला। याच पार्श्वभूमीवर आज आंदोलकांनी चाकण तळेगाव महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला। या आंदोलन स्थळावरून आढावा घेत तरुणांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी। पाहूयात। चाकण परिसरातील औद्योगिक क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव आहे। या अभावांच्या विरोधात तरुणांनी एल्गार पुकारलाय। आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आणि तरुण रस्त्यावरती उतरले होते। आपण भावना जाणून घेऊया। अजूनपर्यंत या ठिकाणी प्रशासनाचा कुठलाही अधिकारी या ठिकाणी उपोषण स्थळी या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेला नाही आणि निश्चित हा दुसरा दिवस असल्यामुळे आज आमचे सर्व तरुण सहकारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत। आज जर या ठिकाणी प्रशासन कुठल्याही भूमिकेमध्ये या ठिकाणी चांगला निर्णय घेत नसेल तर उद्याच्याला हे उपोषण वेगळ्या दिशेने जाईल, हेच या ठिकाणी मी निश्चित सांगू इच्छितो। प्रशासनाने 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत तातडीने आमच्या बरोबर मीटिंग घ्यावी, जेणेकरून हे आंदोलन आम्हाला थांबवायचं नाहीये। पण जर तुम्ही सकारात्मक भूमिका घेतली तर आंदोलन आम्ही थांबू शकतो आणि जर तुम्ही आम्हाला भेटा नाही आले तर उद्यापासून हे आंदोलनाला वेगळं वळण लागू शकतं। याची जबाबदारी संपूर्णपणे प्रशासनावर राहील, याची नोंद या ठिकाणी प्रशासनाने घ्यावी। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, चाकण, पुणे। चाकण MIDC परिसरातील रस्त्यांची दुरावस्था झाल्याचं अनेक दिवसांपासून त्यासाठी अनेक जण त्यामुळे आंदोलन करताय। त्यामुळे आता उपोषण देखील इथं झाल्याचं बघायला मिळतंय।